सूरज जावे के साथ दीक्षा सोडणे बघत ना गाईस तुम्हाला मला कॉम्पिटिशन आहे इथं मी एक ब्लॉगर असताना अजून एक ब्लॉगर आहे छत्री खोलू आता आपण तो डॅम पाहिला आपण आता दुसरा डॅम बघायला जाऊया चला ओ गाईस पप्पूला सांगा ना पप्पू मला 2-2 मिनिटं थांबू देतो सगळीकडे हाय बॅक टू अवर न्यू ब्लॉग आता खरं तर मी आता मधून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर तुम्ही आता व्हिडिओ मधूनच बघा जर थांबा मी तुम्हाला काहीतरी दाखवू दिसलं का मध्ये गेलाय का हो गाईस हे बघा आता आम्ही काहीतरी पातरवाडी काहीतरी आहे त्या डॅमला जातोय धुके बघा धुके कसले दिसतात ते बघा आजोबा बघा हाय आजोबा गाईस तुम्हाला मागे बघ गाईस आता ना असं म्हणजे भीती वाटते आता इकडे मला नाही भीती वाटत या रूटला ना फक्त आमचीच गाडी आहे आम्ही दोघंच आहे बाकी कोणीच नाही या रूटला म्हणजे बघा आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला दृश्य दाखवण्यासाठी आम्ही अदृश्य होईल चल कॅमेरामैन दीक्षा के साथ सूरज जावे सॉरी कॅमेरामैन दीक्षा के साथ सूरज जावे वरस गावाची इकडे आम्ही आलेलो आहे आणि तिकडे डॅम आहे आपण आता पाणी बघितलेलं ना तेच आहे थांबायचं म्हणत होतो बघ तिथे कपल दिसलं काय बोट दाखव ना बोट कर ना झूम कर ना नाही झालं कॅमेरामॅन सूरज जावे के साथ दीक्षा सोडणे बघत राहा पाहत राहा चला मॅन वर्सेस वाईल्ड पडली बाबू ही बेत आहे बाई हिला पुढं पाठव कोणी पावसाळ्यात असलं असं काय म्हणतात थंडीचं जर्किंग घालून येतं का काय दीक्षा हा तू दिलं दे इकडं मग दे इकडं तुला गरज नाही तर मॅन वर्सेस वाईल्ड देवकुंड नाही हे कुंड कुठं आलं कुठं काय कळणार मी व्हिडिओ देतो तुम्हाला आज मी तुम्हाला आपला कॅमेरामॅन कॅमेरामॅन कसं मी आज तुम्हाला नको दाखवू काय गरज नाही मला माहिती लोकांना चल गजब बेइज्जती है इच्छा गावात पडायची नाही ना ते इकडं गिरिंगी नाही ना अरे हो इकडून आले तिकडे 2 जण कोण ते पण अरे बाबा गाईस तुम्हाला मला कॉम्पिटिशन आहे इथं मी एक ब्लॉगर असताना अजून एक ब्लॉगर आहे अरे लय डेंजर आहे दीक्षा बापरे इकडे पण आहे इकडे पण जाऊ आपण अरे हो इथून खालून जाते पुरं नाही इकडे ती बॅग आणि ती अयो काय का ते म्हणते छान लय भारी छत्री खोलू का नाही पुढं रस्ता चल सावकाश चल हो तिकडे पडेल तिकडे पाहिजे हा अरे हाय चांगले सावकाश रस्त्या सावकाश ते इकडे तू एक कुटाना करशील सावकाश
त्यांना येऊन दे इकडं. छत्रीचं काय तुला करायचं? छत्रीचं काय करायचं तुला? पाण्यातून माझं माईक पण ठेवून टाक. मला तर मागे बघू शकताय पाणी. मी माझा माईक खराब होईल, मी माझा माईक बॅग मध्ये ठेवून टाकते. तुला बॅगेत भरू का आम्ही? पाण्यात जाणार. अरे पाण्यात जाणार. मला तिकडे बसायचं. बापरे बाप. चल मी आलो इकडे. अरे चल. इथं. अरे काय भीती. तू खाली उतर, तू खाली उतर. अरे मी उतरतो. आहे. उतरत नाही मी दगडावर. बापरे. गार पाणी. ब्लॉग येतोय. हम फोटो काढू. Oh my God! Wow! वर जायचं का? डायरेक्ट वर जा ना बिना तिकीट. कॅमेरामॅन सूरज जावळे के साथ. छत्री तुझं मोठ्याने बोल. कॅमेरामॅन सूरज जावळे के साथ दीक्षा सोनवणे. आता आपण हा डॅम तिकडे पण नाही, हे पण आता आपण तो डॅम पाहिला. आपण आता दुसरा डॅम बघायला जाऊया. चला. तिकडे अशाच न्यूज साठी मला फॉलो करत राहा. सतर्क राहा, सावधान. चला कॅमेरामॅन चला. ते सॉरी रिपोर्टर चला. मला हा ना येऊ यायला पाहिजे होता. सजेस्ट काय? तुम्ही जिम लावली आहे ना, जिम पेक्षा तुम्ही इथे आले असते ना तर तुमच्याबद्दल कमी झालं. आता बघा सूरज, बघा तुम्हाला आल्यावर पोट आत दिसणार. माझं नाही पोट बाहेर. माझं काय पत्ता देते का? गाईज मी माझ्या ब्लॉग मध्ये खोटं काहीच सांगत. हा ही पण आंघोळ करत नाही रोज. तोंडाने ही करते. चल भाई चल. फॅमिली यायला लागली. भाऊ जास्त रडले मजा. पण अशी पण खूपच मजा येते. हा ना. नाही ते ठीक आहे. दीक्षा इकडे जर एखादा साप आला तर काय करशील? अरे अशी पळू नको. काय करशील विचारते. आला दोघ इथून साप आला. इकडून साप आला. दीक्षा तो काहीतरी आहे तिथं बघ. दीक्षा इकडे बघ. अरे मी इकडे. कशी भीती सापाला बघा. पुढून येला कोणतरी आलं बघा. आलं. एकटीच गेली. थांबू. काय नाही मला नाही यायचं. काय झालं? काय पायात काहीतरी गेलं. काय नाही होत. गेलं ते. मला ना सुद्धा गडवर बसून कुठून. आम्ही तिथे वॉटरफॉल बघून आणि दुसऱ्या ठिकाणी आणखीन आलोय. आणि तुम्हाला माहिती का, आम्ही दोघेच फिरतो आणि मला खरंच खूप मज्जा येते. आणि मी आणि सूरज असं पहिल्यांदा आलोय. ते काय सांगायची गरज. खुश करा असं. पोरं गेले तिथून. अँकरिंग राहिली तुझी रिपोर्टर.
दे ना. नाही माईक मी ठेवून आली आहे गाईस, सॉरी. तुम्हाला माझा क्लिअर आवाज येणार नाही कारण मी माझा माईक बॅग याच्या आधी तरी कुठे क्लिअर येत होता. कोण पाणी हलवते रे? कोणाला चहा प्यायचा असेल तर या. दीक्षाच्या हातचा आहे. आली का? चाल. हा हा पप्पूला सांगा ना, पप्पू मला 2-2 मिनिटं थांबू देतो. सगळीकडे थांबायचं, फील घ्यायचा. तिथे बघा धुकं किती छान आहे बघ, तिकडे धबधबा आहे एवढं बघायला. चल झालं, चल झालं, चल झालं. 2च मिनिट, 2 फोटो काढतो, 2 व्हिडिओ काढतो बस. मग तुझं एकाच ड्रेसवर काय दाग काढायची का आणि तिथेच टाकायची का? बस चल मग निघ एकटीच. चला ये पाण्यातच ढकल. मला पोवायला येते, तुला नका लोक कोण काढणार एवढे त्यानंतर राहून दे. नाही या पाण्यात पोहतो नाही येत. मला येतं. नाही या पाण्यात बघ मला येतं. पोहू शकत नाही. आम्ही पोहलंय चिंचणीच्या धरणात. अरे तू पाणी, आम्ही पोहलंय चिंचणीच्या धरणामध्ये. पाणी वेगळं आहे. अरे चिंचणीचं धरण असंच आहे ना, वेगळं आहे का काय? हा म्हणजे तुमच्या इथे धरण आहे म्हणून तुला काहीच वाटत नाही काय? अजिबात गप. तिथे धबधब्याचं काय बारकं पाणी एखादं डबकं बघितलं तरी भीतीनं लागली सांगाय. माझी इज्जत चल तुला मी सारते कांदा घेऊन. मी तर खायचं का? नाही हे काय उचलते चोरते. माझं वास छान येतो कांदा भजीचा. काय तरी उचललं ते मागाचं शूटर. तो ना हा 1 आणि 3 पोरी. हा आलतच कशाला 2 मिनिटासाठी? तुला माहितीये का पण आपण गेलो ना नंतर पाण्याचा फ्लो वाढला होता माहितीये का? काय म्हणतीस? का नाही वाहून गेली मग? का नाही वाहून गेली त्याच्यात? म्हणून मी पाण्यात उतरले ना. मला तुझ्यावर लक्ष ठेवायचं. तुझा व्हिडिओ सगळे आलेले आहेत, किती भिलीन किती नाही. त्याच्यामुळे ते लोकांना ज्ञान नको देऊ. पाण्यातून बाहेर आले की लागले सांग. तुझ्यात हिंमत आहे तर याच्यात झोप याच्यात. अरे पाणी का पिवळे पिवळे? अरे मातीचं पाणी येतं. हा लाल माती आहे ना तर पाणी घ्यायला. काय म्हणतीस? जसं काय गेलं सगळं. पुढे चल, माझं स्लो मारायचं चलताना. काय बोलणार? यावेळेस आम्ही 2 व्हीलरवर आलोय कारण की नाही आमच्याकडे पैसे नव्हते. काय पण सांगेल, पेट्रोलला पैसे नव्हते, भिकारी झालोय आम्ही सगळे. त्याच्यामुळे आलो 200 रुपये तर आले पुण्यात. सपोर्ट करा मग आमचे फॉलोअर्स वाढतील, मग आमचं अकाउंट मॉनिटाईज होईल, मग आमचे पैसे येतील. आम्ही इकडे सर्वे करायला आलो होतो. सर्वे स्पॉट कुठं कुठे आहेत चांगले चांगले तर ते बघितल्यात आम्ही. आता पुढल्या वेळेस मग आम्ही 4 व्हीलर मध्ये आता. किती म्हणजे सुरेश तुम्हाला एवढं सिरियसली बोलताना असं वाटत होतं किती छान मुलगा आहे काय. तसं चांगला आहे बरं का, तो पण पडत नाही तेवढा. आणि आता पावसात भिजलोय तर कांदा भजी तर बनते. अरे इकडे बघा काय येते गाईस. पप्पूनी चहा चालू केला. बिझनेस तू चालू केलाय बिझनेस नव्हे, बिझनेस. दीक्षा स्टॉल. खडक वाचल्याला आलात तर प्लीज विजिट करा इथे. 20 रुपये. 20 रुपये. जास्त गर्दी असेल तर 30 रुपये. आणि गर्दी नसल्यावर फुकट ना. कशात पाहिजे? मस्त. माझं स्टॉल लावते का मग? ना माझं कणीस सोडून कसं भजीकडे जाऊ. मस्त. तुम्ही चटणी कसली तुम्ही आला तर ट्राय करा. ही चटणी भारी आहे कांद्याची. खरं आहे, मस्त लागते. नारसाळी गजब बेइज्जती है.
खा पाटापाटा. पैसे दे ना त्यांना. किती द्यायचे? 40. सुट्ट्या नाही खादाडे पहिलं. ठेव ना तुझ्याकडेच. चला आता गाडी बसा. लय उशीर झाला. कसं आहे? का अजून खाल्लंच नाही? खाल्लं नाही मी. मग एवढ्या वेळ काय करते? तू पैसे दिले कशाला? हे घे, उभं घे ना. अरे माझ्याकडे कुठे ये.